Hi everyone, welcome back to Unlock PCMB Academy. So in today's video, we are going to talk about the nomenclature. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की टॅक्झॉनॉमी काय आहे, कुणी दिली आहे, त्याची ओरिजिन काय आहे, सर्व काही. आज हा सेकंड लेक्चर आहे डायव्हर्सिटीचा आणि यामध्ये आपण शिकणार आहोत नॉमेनक्लेचर आणि तेही फक्त 5 मिनिटामध्ये. फक्त 5 मिनिटामध्ये. ओके. सो विदाउट फर्दर डिले आपण स्टार्ट करून घेऊ. तर बेसिकली नॉमेनक्लेचर काय आहे? आपल्याला माहिती आहे आपल्या अर्थवरती खूप प्रकारचे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, खूप प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत आणि डिफरंट रिजन यूज डिफरंट लोकल नेम फॉर द सेम ऑर्गॅनिझम. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या ऑर्गॅनिझमला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हाक मारली जाते किंवा वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं. फॉर एक्झाम्पल, जर आपण म्हणलं गाय, तर महाराष्ट्रामध्ये तर आपण गाय म्हणतो, पण त्याच्या पलीकडे जर आपण गेलो वेगवेगळ्या स्टेटमध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारली जाते आणि वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं. तर त्यामुळे काय होतं, कन्फ्युजन क्रिएट होतं. So to avoid confusion, scientists use scientific names and this system is called as what? नॉमेनक्लेचर. त्यालाच काय म्हटलेलं आहे? नॉमेनक्लेचर. एखाद्या विशिष्ट ऑर्गॅनिझमला नाव देणं त्याला म्हणतात nomenclature. So basically what exactly the nomenclature? So nomenclature is the system of giving scientific name to organism. त्यामुळे काय होतं की एखाद्या ऑर्गॅनिझमला करेक्टली आपण ओळखू शकतो, त्याचबरोबर ती त्याचं एक सेपरेट युनिव्हर्सल नाव असतं आणि त्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होत नाही. सिंपल वर्ड्समध्ये नॉमेनक्लेचर एक सायंटिफिक नेमिंग सिस्टम आहे. तर ही जी नेमिंग सिस्टम आहे, जी मोस्ट वाईडली यूज नेमिंग सिस्टम आहे, ती आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बाय म्हणजे काय? दोन. नॉमियल म्हणजे काय? नेम म्हणजे कोणत्याही ऑर्गॅनिझमचे काय असतील? दोन नावं असतील. तर ते दोन नावं कोणते आहेत ते आपण पाहून घेऊ. सो व्हॉट एक्झॅक्टली द बायनॉमियल नॉमेनक्लेचर? So binomial nomenclature is the system of giving two scientific name to every organism. So each scientific name has two parts. First part is indicate genus and second part is indicate species. सो जे पहिलं पार्ट आहे ते काय दर्शवतं? जेनेरिक नेम आणि दुसरं काय दर्शवतं? स्पेसिफिक इपिथेट. फॉर एक्झाम्पल, इफ वी टेक एक्झाम्पल ऑफ मँगो, तर मँजीफेरा इंडिका. तर मँजीफेरा इंडिकामध्ये जे मँजीफेरा आहे ते काय आहे? त्याचं जीनस आहे आणि जी इंडिका आहे ते काय आहे? त्याची स्पेसिफिक इपिथेट म्हणजेच काय? स्पीसीज आहे. सो दिस सिस्टीम वॉज प्रपोज बाय कॅरोलस लिनायस. त्यांना टॅक्झॉनॉमीचे फादर सुद्धा म्हटलं जातं. आपण पाहिलं लास्ट क्लासमध्ये. आणि नेक्स्ट जर आपण बोलायचं झालं ह्युमन्स. ह्युमन्स म्हणजे तुम्ही, मी, बाकी सर्व, एवढ्या आपल्या अर्थवरती जे जे ह्युमन्स आहेत, जे जे माणसं आहेत, सगळे काही, त्यांचं एक विशिष्ट नाव आहे. काय? होमोसेपियन. माझं नाव होमोसेपियन, तुमचं नाव होमोसेपियन, सर्वांचं नाव होमोसेपियन आहे. ओके. सो होमो म्हणजे काय? जीनस आणि सेपियन्स म्हणजे काय? स्पीसीज. गॉट इट? सो बेसिकली जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे त्यामध्ये काय आपल्याला पाहायला मिळतं? दोन नावं पाहायला मिळतात. तर अनादर एक्झाम्पल, अनादर सायंटिफिक नेम, जर आपण आता ह्युमन आणि मँगोचं पाहिलं. नेक्स्ट इज टायगर. टायगरचं सायंटिफिक नाव आहे पॅन्थेरा टायग्रीस. तर पॅन्थेरा हे त्याचं जीनस आहे आणि टायग्रीस ही त्याची स्पीसीज आहे. नेक्स्ट इज लॉयन. लॉयनमध्ये पॅन्थेरा हे त्याचं जीनस आणि लिओ काय आहे? स्पीसीज आहे. सो फिफ्थ वन इज द हाऊस फ्लाय, जे तुमच्या घरामध्ये माशा उडणाऱ्या असतात, त्यांचं नाव काय? मस्का डोमेस्टिका. सो बेसिकली जे मस्का आहे ते काय आहे? त्याचं जीनस आणि एक्झॅक्टली डोमेस्टिका काय आहे? स्पीसीज. सो बेसिकली हे काय आहे? सायंटिफिक नेम कुणी दिलं होतं? कॅरोलस लिनायन्स यांनी दिलेलं होतं. आणि बेसिकली त्यामुळे कन्फ्युजन आपल्याला अवॉइड करता आलं. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमचं एक स्पेसिफिक काय होतं? नाव होतं. त्यालाच आपण म्हणतो युनिव्हर्सल नेम. सो गाईज, दॅट्स ऑल अबाउट टुडे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण पाहू की नेमकी नावं कशा प्रकारे देतात, म्हणजे एक्झॅक्टली त्याचे रूल्स काय आहेत. रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर हे आपला नेक्स्ट क्लास असणार. So guys, stay tuned and keep watching Unlock PCMB Academy. And those who are new to this channel, then guys subscribe करून टाका, कारण जेव्हा केव्हा रोजच टाकतो आम्ही तसे व्हिडिओ. व्हिडिओ टाकला की लगेच्या लगे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. ओके. तर आपण भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि प्रॉपर नोट्स वगैरे बनवा. ओके. टेक केअर अँड बाय बाय.